तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री योजना दूत या भरतीबद्दल जी आहे ती सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर या योजनेबाबतची आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणती माहिती पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत ही योजना काय आहे, या योजनेचे उद्देश काय आहेत, त्यानंतर आपण पाहणार आहोत या योजनेस पात्र होण्यासाठीचे निकष कोणते आहेत। तर त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती गरजेची असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। तर त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला या योजनेचा अर्ज तो कोणत्या वेबसाईटवरून भरायचा आहे। तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि पाहूया या योजनेविषयीची A to Z सविस्तर माहिती। तर मुख्यमंत्री योजना दूत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवण्यात जाणार आहे। तर हा कार्यक्रम जो आहे तो कोणत्या कक्षांद्वारे राबवला जाणार आहे हे तर आता मी तुम्हाला सांगितलं आहे। तर चला मग आता आपण जाणून घेऊया की कोणत्या भागात किती योजना दूत जे आहेत ते दिले जाणार आहेत। महाराष्ट्रातील कोणता जो भाग आहे, शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल, तर या भागांसाठी दूत जे आहेत ते किती नेमले जाणार आहेत। तर जो महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असणार आहे, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीसाठी एक, तर शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे। तर आता तुम्ही समजून घ्या की ही जी योजना आहे त्या योजनेमार्फत जो ग्रामीण भाग आहे ते फक्त प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एकच योजना दूत जो आहे तो दिला जाणार आहे। पण शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी, म्हणजे शहरी भागात ज्या दर 5000 लोकसंख्यांसाठी एक योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड जी आहे ती केली जाणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 महिना दिला जाणार आहे। तर ही गोष्ट ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे की मानधन किती। तर तुम्हाला या भरतीमध्ये 10,000 रुपये महिन्याला मानधन, पगार, सॅलरी जी आहे ती दिली जाणार आहे। तर यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश आहेत। या 10,000 रुपयात तुमचा प्रवास खर्च आणि सर्व भत्ते जे आहेत ते याच्यातच तुम्हाला समावेश केलेले आहेत। निवड झालेला मुख्यमंत्री योजना दूतास 6 महिन्यांचा करार, म्हणजे जो लाभार्थी मुख्यमंत्री योजना दूत आहे, ज्याची या भरतीसाठी पात्र झालेला आहे, जो लाभार्थी झालेला आहे, त्याला 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। तर आता आपण पाहूया की या योजनेस निकष काय आहेत, म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी पात्र होण्यासाठी म्हणजे तुम्ही कशा प्रकारची तुमची शैक्षणिक पात्र असायला हवी, तुमचे निकष काय असायला हवे, तर थोडक्यात आता आपण सविस्तर याविषयी माहिती जाणून घेऊयात। तर याचे निकष असे आहेत की तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूतासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असायला हवी। म्हणजे तुम्हाला ही जर या योजनेस भरतीचा जर तुम्हाला ही अर्ज भरायचा असेल तर तुमची वयमर्यादा जी आहे ती 18 ते 35 वय वर्ष असायला हवी। तर आता त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया की या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता किती असायला हवी। तर या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, तर याची शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधरचं शिक्षण जर घेतलं असेल तर तुम्ही या योजनेस पात्र होऊ शकता। आणि आता त्याच्यानंतर तुमची MSCIT म्हणजे संगणकाविषयी तुमचं ज्ञान जे आहे ते परिपूर्ण असायला हवं। आता त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल असणं देखील आवश्यक आहे। आता त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा आदिवासी असणे खूप गरजेचे आहे। याचा निकष आणखी एक असा आहे की तुम्हाला या योजनेस पात्र होण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचा आदिवासी असणं खूप गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर आधार असावे आणि तुमच्या नावाचं जे बँक खातं आहे ते तुमच्या आधारला लिंक असावं, हे देखील खूप गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया, हे तर आता आपण निकष पाहिले या योजनेसाठी तुम्ही पात्र होण्यासाठीचे निकष। आता आपण जाणून घेणार आहोत या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती गरजेची आहेत। तुम्हालाही या भरतीत सहभागी व्हायचं आहे, तुम्हालाही या भरतीचा अर्ज भरायचा आहे, तर तुम्हाला कागदपत्रे नेमकी कोणती लागणार आहेत। विहित नमुन्यातील योजना दूत कार्यक्रमांसाठी केलेला ऑनलाईन अर्ज,
तर सुरुवातीला तुम्हाला विहित नमुन्यातील तुम्ही जो योजनेसाठी कार्यक्रमासाठी जो ऑनलाईन अर्ज केलेला आहे तो देखील तुम्हाला गरजेचा आहे। आता त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखला, कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी, म्हणजे तुम्ही पदवीधर उत्तीर्ण आहात याबाबतचा काही प्रूफ, याबाबतचे सबूत जे आहे ते तुम्हाला तिथे डॉक्युमेंटरीमध्ये द्यावे लागणार आहेत। त्याच्यानंतर आदिवासाचा दाखला, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला पण या भरतीचा अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला आदिवास दाखला देणं ही खूप महत्त्वाचं आहे। आता त्याच्यानंतर बँक खात्याची तपशील, तुम्हाला या भरतीचा अर्ज भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील कागदपत्र जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे। हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील तुमचं जे हमीपत्र आहे ते ऑनलाईन अर्ज करताना जे आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे। तर ही होती या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे। तर आता तुम्हाला या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे, तर आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे या भरतीचा अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट। तर ही होती A to Z माहिती या भरतीबद्दलची, आणि ही भरती होती मुख्यमंत्री योजना दूत भरती। तर या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जे आहे ती 50,000 रिक्त पदांसाठी भरती जी आहे ती सुरू केलेली आहे, आणि यासाठी लवकर तुम्ही या माहितीनुसार अर्ज करा। आणि त्याच्या आधी ही माहिती मिळवून आधी तुम्ही चेक करा की तुम्ही या योजनेस पात्र होऊ शकता की नाही, आणि जर तुम्ही या योजनेस या निकषावरून या सर्व गोष्टींवरून जर होऊ शकता तरच तुम्ही अर्ज करा आणि तुम्हीही या भरतीस पात्र होण्यास लाभ घ्या। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करून द्या।